रामकृष्ण हरी. आपण पैठण या क्षेत्रावर आहोत. श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी ज्या ठिकाणी जलसमाधी घेतलेली आहे बघा, आपण बघू शकता. तोच हा गंगेचा काठ आहे, गोदावरीचा. आणि आज या ठिकाणी अतिशय भाविक आपल्या उल्हासामध्ये आणि वारीला आलेले आहेत. आपण बघू शकता. श्री संत एकनाथ महाराज आणि शांती म्हटलं की एकनाथ बाबा, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय, आणि ज्ञान म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराज. असा हा संत मेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्येच आपल्या संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणार हे तीर्थक्षेत्र आहे बघा. हे ज्ञानाची पेठ आहे, आपण बघू शकता. आणि हे समोर जो दिसतो हा असणारा नाथसागर आहे. याला अनेक गेट आहेत, बऱ्याचशा हा नाथसागराचे गेट आपण बघू शकता. बऱ्याचशा असे गावाच्या खाली गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आणि हे घाटाचं अतिशय भव्य दिव्य असं काम झालेलं आहे, आपण बघू शकता. आंघोळीसाठी व दसकिऱ्या विधी करण्यासाठी नगर परिषदेने असे विधीकरता हॉल बनवलेले आहेत, आपण बघू शकता. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10 लोक जरी एकत्र करायचा असेल विधी तरी 10 ठिकाणी 10 लोकांचा विधी केला जातो, ज्याला आपण दशक्रिया विधी म्हणतो. असा या ठिकाणी केला जातो. अतिशय विद्वान ब्राह्मण आहेत या ठिकाणी. आणि ज्याला आपण दक्षिण काशी म्हणतो तेच असणार हे तीर्थक्षेत्र आहे बघा. आता या वाळवंटामध्ये अशा प्रकारे आणि ही वारी चालू आहे. अनेक वारकरी त्या ठिकाणी आलेले आहेत. कीर्तन भजन अशा प्रकारे हा घाट अतिशय आणि दुमदुमून गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय या गंगे मातेच्या पवित्र कुशीमध्ये या तीराला हे पैठण क्षेत्र आहे. होऊ शकता आपण. दिंडी अतिशय प्रदक्षिणा चालू आहे. बोलू शकता आपण. रामकृष्ण हरी. आज नाथषष्ठी निमित्त बघा प्रदक्षिणा चालू आहेत आणि पूर्ण दिंड्या या ठिकाणी प्रदक्षिणेसाठी आहे, तत्पर आहेत. लोकला पण बघू शकता आपण.